वारणी संभाजीनगर पासून गाडी ना माझ्या मामाच्या गावापर्यंत आणली आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आता आम्ही मम्मी पप्पा आम्ही सगळे चाललोय. माझ्या मावशीच्या मुलीची घरभरणी ना त्यांच्या गावाकडे चाललेलो आहे. त्यासाठी संकेत पण आलेला आहे. अजून 2-3 रिलेटिव्ह आपल्याला आपल्या गाडीत घेऊन जायचे. बेसिकली आपल्या गाडीला आपल्याला आता पॅसेंजर गाडी बनवायचं आहे. संकेत शेटचं आवडलंय, हर्षदचं आवडलंय, बाकीचे मेंबर का गुळगुळ करताय. चलो ना गाईज, चलो. आवडलेले तुझं चालू होतं, आईस्क्रीम खात बसला होता. हर्षद गाडी झाकू लाग ना आपली. चल सोबत मदत कर चल. अरे मोबाईल जेब में क्यों रख रहा तू? मम्मीचा मोबाईल येतो, मग मम्मीकडे देऊन टाक. मम्मी म्हणे तू सांभाळ. तू सांभाळ आणि तू टाकशील हरवून. हर्षद पण वरतून घ्यायचं त्याला असं मुद्दाम इकडून तिकडून कावडायचं. गाडीला आहे ना वॉशिंगची लय गरज आहे बाबा. अरे इथे तर दगड पण ठेवणे, ते कवर उडून जातं बरं का. निघू आणि अर्ध्या रस्त्यात आहे ना मावशी पण येते. इथं मावशीला घेऊन जायचंय सोबत. मला आहे ना त्या सनस्क्रीन मुळे एवढा घाम येतो माहितीये का, बाप रे. SPF 50 एकदम पॉवरफुल सनस्क्रीन येते. ती सनस्क्रीन लावली नाही ना मग नाही घाम, बट ती लावली ना खूप जास्त घाम येतो. सनस्क्रीन ने घामच येतोत रे. मावशी थांबलेली बघितलं, चष्मा बिष्मा लावून. मम्मी ही तुझी सगळ्यात मोठी बहीण का? नाही ना, सगळ्यात मोठे ही सेकंड मोठी. 3 नंबरला या मावशी. मावशी चष्मा लय भारी लावला. गॉगल काय काकालाच करून सोडलं मावशी. काय होतं? काय बंद करू एसी? मावशीला आहे ना एसी ते बिलकुल आवडत नाही म्हणून मावशी ना विंडोच्या साईडने बसून घेते. तर काही जाता आहे ना आरोही गाडी चालवणार आहे. चलो जान दो. माग कधी पण टर्न घ्यायच्या आधी आरशात बघायचं. सगळे ड्रायव्हर आमच्याकडे, मम्मीच राहिली फक्त आता. शिकल ना मम्मी पण शिकल ना. शिकली अरे गाडी. हा मम्मी जमती, तिला गाडी जमती, फक्त हळूहळू घे. जान दो. आणली वारणी संभाजीनगर पासून गाडी ना माझ्या मामाच्या गावापर्यंत आणली आहे. आता इथून पुढे गाडी मी घेतो. नाही चालू देऊ. बस झाली तिच्या यार. सागर आहे ना मामीला अक्काला त्यांना सोडायला आला होता. आमलू इकडे बघ. सागर टाकला झाला, काळा झाला. जरा काळजी घेन स्वतःची. एवढं पैशाच्या माग पण नाही पळावं माणसाने. काय रे, एवढं पैशाच्या माग नाही पळावायचं. अंशुली शेमली. तर आता आहे ना मामीन ते पण गाडीत बसलेले आणि आरोही आहे ना इथंच थांबते आता भालगावला. तिला ना हिच्याजवळ थांबायचं होतं अंशू जवळ. तर त्या अंशूला सांभाळणार आहे आता. आम्ही लय लेट केलं. आता तिथं काय झाडाला त्याला जायचं काय? लवकर होणार होतं ते पावसाच्यामुळं. आमच्या मागे काम राहते, लोक वापस फिरतील तिथून. गावाकडचे कार्यक्रम लवकर राहते कारण पावसा पाण्याचे लवकर काढता. संकेत ना इकडे रुमाल घेण्यासाठी गेलेला आहे. कारण आहे ना मी आता रुमालच आणला नाही. मला ना सन एक्सपोजर टाळायचं आहे सध्या ना 15 दिवस तरी. आणि तिथं होणार नाही कारण रुमाल वगैरे आणला नाही काही. आणि मामीला त्यांना माग मळमळ होती, त्यांनी सगळ्यांनी विंडो खाली केलाय. मस्तपैकी फेस कव्हर झालाय, आता टेन्शन नाही. तर आम्हाला ना CNG भेटलेलं आहे. बरं झालं, इथं CNG गॅस आहे. मला वाटलं असतं नसतं कारण आम्ही 2-4 वेळेस इकडे गेलेलो ना सिल्लोड साईडला. इथं कधी CNG नसतं, बट आज आहे. 6 किलो बसलं बस CNG.
भारी केलंय माहिती त्यांनी, इतकं मस्त केलंय ना, गावाकडच्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट वाटलं मला. मस्त आहे संकेत आहे ना, रूम वगैरे पण मोठे आहे, बाहेरून डिझाईन वगैरे सगळं सगळं भारी डायरेक्ट रिलॅक्स वाटला आल्यावर. परत समोर व्ह्यू पण छान आहे, शेतीचा व्ह्यू. आणि एक हे बघितलं का तू, छत्रपती शिवाजी महाराजांचं. हवा किती भारी येते इकडनं, थंड मस्त वाटत जेवायला. पाऊस पण सुरू झालाय. तर काही मला ना बट्ट्या चुरता येत नाही म्हणून संकेत आहे ना मला बट्ट्या चुरून देतो. आता काकडे खातो, मल्ले भुकले नरम आहे त्या. अरे फुकटा वरम पडल्यावर खाशी काय एवढ्या. पप्पाला टाकून दिला अर्ध्या. खाईन रे, खाईन ना, टाक ना, खाईन ना. नाही उरल्यात पप्पा खातील. काय चाललं पप्पा. तर आमचं ना मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. बट्ट्या होत्या आणि बट्ट्या एकदम नरम होत्या, चुरायला एकदम सोप्या गेल्या. थोडं मला संकेतने चुरून दिल्या आणि 1-2 बट्ट्या मी पण ट्राय केल्या. मला ना चुरता वगैरे येत नाही, पोळी पण नाही, बट्ट्या पण नाही, म्हणून कोणी पण घरी असलं ना तेच चुरून देता. आता थोडंसं पाऊस पडला ना तर गाडीवर लगेच पाणी पडलं, पुसून घेऊ म्हटलं. तर काही फायनली आता मामाच्या गावाला आलेलो. इथं आहे ना आरोही थांबलेली होती. आता आरोहीला पिकअप करू आणि निघू. वातावरण मस्त आलंय. संकेत 1-2 फोटो क्लिक कर बरं. हर्षद पण इथंच थांबला होता. मजा आली का रे तू. इला मला इला ए काबर मारते ती. फटके द्या इला, फटके द्या इला, फटके द्या. आले भाऊ, आले भाऊ. आम्हाला लगेच होतं पण मम्मीने ते ना चहा पीत बसलेले. आम्ही इकडे आलो जरा फेरफटका मारायला आणि घरी जाऊन आहे ना आज मॅच बघणे. कारण आज आहे ना फायनल मॅच आहे आणि मॅच बघायला ना खूप जास्त मजा येणार आहे. मस्तपैकी डीमार्ट वर ना पॉपकॉर्न घेऊन येऊ, पॉपकॉर्न खात खात मॅचचा आनंद घेऊ. तर काही कुट्टीचं मशीन आहे ना, जेव्हा घ्यायचं होतं ना तेव्हा मी पण गेलो होतो. कुट्टीबद्दल नाना सांगत होता जेवढं ते चांगलं आहे ना म्हणे तेवढं ते वाईट पण आहे, हानिकारक आहे ते. डायरेक्ट माणूस ओढतं मध्ये, माणूस डायरेक्ट सोडूनच निघतो. इसको क्या हुआ, इसका क्या प्रॉब्लम है भाई साहब, एक ही चिल्लरी इतना गाय तुम्हारी. मग खाना डालो ना उसको, क्यों उपाशी ठेव रे. सागरेची बॉडी पा, सागरे इकडे रे बॉडी दाखवती. काढ बरं शर्ट तिकडे ना, काळ्या पाहिली तशी सकाळी तुम्ही बनेलवर नाही आहे त्याला. तुला तुमची नॅचरल बॉडी, मी जिम लावून पण नाही होणार. मी जिम लावून तेवढं उचलू शकेल का. नाही उचलू शकत. नॅचरल बॉडी शेतीत बनते. तर आहे ना, मी जेव्हा पण असे नुसते आले आणि ऋषी जवळ असे बघितले ना, ते काय म्हणतो मला, काय का शेंबडे माझं तरी शेंबूड नाही येत, पादर 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 म्हणली तुला. पादर तू कोण पादत होता ठीक आहे पादत म्हण ना. पादत नाही तू, घरी पण नाही पादत. तुम्ही काय बोलताय. तू नेशनल टीवी पे है, तुम नेशनल टीवी पे दिख रहे हो. सच बोलो, पादत नाही का तू, तुझ्यात काही फॉल्ट आहे का. नो कमेंट. तरी पण मी म्हणते तुला पादर हर्षद बघ कसं म्हणतो. हर्षद तू पादतो ना. यस बघ कसं प्राऊडली सांगतो. काय शेंबडी तेवढंच येतं बघता, त्याच्यावर आलं ना आता. तू पादत नाही का रे. येस कसं एम्बॅरेसिंग होणार सांगतो. येस. तर काही आम्ही ना घरी चाललो होतो. घरी जाता आता म्हटलं आपल्या फुलंब्रीचं शॉपचं काम कुठपर्यंत आलंय बघू. सध्या तरी पीव्हीसीचं काम झालेलं आहे, सिलिंगचं, फर्निचरचं, आणि ते काम आहे ना टोटल बाकी. आपण लाईट पण जास्त बसवले. आपल्या कस्टमरला प्रॉपर हवा ते भेटली पाहिजे, व्हेंटिलेशन भेटलं पाहिजे म्हणून 3 फॅन पण लावलेले. लाईट वगैरे का बंद केलं ते असे लय मोठे लाईट इथं, लाईटच लाईट आहे डायरेक्ट. तर काही आमच्या समोर एक गाडी चालली आहे, तिच्यावर बघा काय लिहिलंय, सिर्फ तुम. आणि पा तिच्यावर किती जण लॉम काढले. धोका झाला त्या गाडी सोबत. तर काही फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे आणि मी लगेच कपडे वगैरे चेंज केले. अजून एका मित्राची घर भरणी होती, आता तिथं चाललेलो आहे संकेत आणि मी. संकेत मॅच चालू आहे. कोण कोण आउट झाले बघायची. विराट कोहली, रोहित शर्मा 2 मेन प्लेअर गेले. दोन्ही आउट झाले. अरे यार. आता घरी आलोय मी, परत घरी आल्यावर कपडे चेंज केले ना, तर परत मॅच बघायला लागलेलो आहे. काही सांगत होतो विराट कोहली आउट झाला म्हणे. ही ओरडली नव्हती का कोहली. मला कोहलीच आवाज आलता खाली म्हणून म्हणलं कोहलीच आवाज आलता गेला. अरे म्हणजे ही ओरडली. बघून घ्या. तर काही आम्ही मॅच पण बघतोय, सोबत खाणं पण चालू आहे. काही ना काही मम्मीने खिरूस बनवलेलं आहे, खिरूसच्या वड्या
त्या खातोय लय भारी लागतंय. काजू कतली खातो ना सेम तसं लागतंय, मस्त गोड गोड. तर काही आता आहे ना मॅच जरा रोमांचक झाली. आता विराट कोहली जरा खेळायला लागलेला, मजा येते आता मॅच बघायला. मस्त खेळताय विराट कोहली, आउट झाला पण जाऊ दे. हार्दिक पांड्या आणि दुबे मस्त खेळताय. काही आता आपली इनिंग झालेली आहे, आता मध्ये ब्रेक आहे त्याच्यामुळे सगळे उठलेले जागेचे. आता त्यांची बॅटिंग चालू आहे आणि आता आम्ही सगळे बसलेलो आहे. सगळेच जण आले मॅच बघायला. आता फक्त फटाफट विकेट पाडल्या पाहिजे म्हणजे लय मजा येईल अजून. आणि रोहित दादा तू तिकडे का बरं बसला, इथं बस ना. पाटील टेकताय आम्ही ना हे आणि हे नमुने या दोघायला मॅच कळत नाही. हे फक्त टाळ्या वाजवायला, वाजव टाळ्या, वाजव रे वाजव टाळ्या. तर काही आता जरा टेन्शन वाढलेलं आहे ना रोहित. डिको गेला डिको गेला डिको गेला डिको गेला डिको गेला. तर काही एवढी चांगली मॅच चालू होती, आता परत थोडस प्रेशर वाढलंय. थोडं नाही खूप जास्त. चांगली विकेट पडली. नाही रे शांत बस. सगळ्यांचे चेहरे लटकले आता. रोज जिंको आपण इंडिया के साथ. चला चला चांगल्या पॉइंटला विकेट भेटली आहे, चांगलं झालं पाहिजे आता. तर काही ऐन टाइमवरती लोडिंगला पडलं म्हणून इकडे मॅच बघतोय आता आम्ही सगळे. विकेट काही मजा येते जरा आता. चांगलं हो रे बाबा. काही ऐन वेळेवर टीव्ही का लोडिंग वर पडली काय माहिती, सगळ्यांचा जीवात जीव आला आता. आणि आता जरा मॅच बघायला मजा येते. काहीच ते वायफायचं ना ते ऐन वेळेवर बंद आलं, आता तेच बंद आलेलं आहे. म्हणजे इथं बघून काही फायदा नाही, फोनवरच बघायची आपल्याला मॅच. थोडं मोठं कर बा आता. ए यार तुला वॉशरूमला जायचंय, जाऊन या एकदा जा. एवढं नको कंट्रोल करू, जा जा जा. जाऊ द्या फोनवर बघा, जाऊ द्या फोन. नाही रे वेळ लागेल. हो मी बसतो आता. हर्षदला दिलं मी आता ब्लॉग घ्यायला. 11 बॉल मध्ये 20 रन पाहिजे. विकेट एक विकेट पाहिजे यार, लय प्रेशर बनल त्यांच्यावर. बैठो 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 इधर प्लीज कुलदीप भाई. नाही पप्पा म्हणते ते गेली मॅच आणि आता लास्टच्या ओव्हरला येऊन बघताय. अरे तर काही आता लास्टची ओव्हर आहे, जिंकली पाहिजे इंडिया. त्याने वरच्या वर काय घेतले पण फोर गेला. पप्पा पण डायरेक्ट आता खुश. गाईस टीव्हीवर लागली मॅच. गाईस आत्ता बघायला मजा येणार आहे. आता लास्टचा मुवमेंट आहे, डायरेक्ट लास्टचा. हा बॉल महत्वाचा आहे बघा रे. लास्टचा बॉल आहे. गल्ली तर आतापासून फटाके फुटताय. नाही हार्दिक पांड्या. मी रडायला येतोय ना. प्राऊड मुवमेंट आहे. पप्पानी पण होप सोडले तर 5 जिंकली इंडिया. इतकं भारी वाटतंय बापरे. शेवटचे 2 बॉल बाकी आणि तेव्हा आमचं वायफायचं नेटवर्क आलं होतं, त्याच्यावर बघितलं आपण. मज्जा आली. लय भारी वाटतं. लय मोठे फटाके लावतोय. काडी पेटी येतोय. जिंकलं ना. दोघांना इंटरेस्ट नव्हता, बट लास्टला जेव्हा बघत आलं की नाही, शेवटी देशावर आलं की माणूस विचार नाही करत भाई, डायरेक्ट सगळ्यांनी इंटरेस्ट घेतला. मग तर काही थोडं सेलिब्रेशन तर बनतं आणि सगळ्या मित्रांना वगैरे भेटू. आता मजा आली की नाही मॅच बघायला. चला आता किधर तुम्ही घुमने को जाते. आता ना आम्ही क्रांती चौकला आलेलो आहे. इथे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे आणि इथे ना खूप भारी सेलिब्रेशन चालू आहे माहिती का. समोर झेंडे बिंडे डीजे बीजे फुल राड आहे. यार समोर लय कडक सेलिब्रेशन चालू आहे. चलो
क्रांती चौकला मला वाटलं नव्हतं एवढा मोठा माहोल असेल म्हणून. फायनली आता घरी आलोय आणि खूपच जास्त मजा आली गाईज. आणि गाईज तुम्हाला आजचा व्लॉग कसं वाटला आमचं एन्जॉयमेंट कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, भरभरून प्रेम द्या. भेटू त्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.